नमस्कार कामगार मित्रांनो, भरपूर जिल्ह्यांमध्ये या पद्धतीची जी काही नोटिफिकेशन आहे ते WFC ऑफिस म्हणजे जिल्हा सुविधा केंद्रावरती लावल्या होत्या. आता जी मी नोटिफिकेशन सांगितली, जी अपडेट सांगितली ती सोलापूर जिल्ह्यासाठी सांगितलेली होती. पण भरपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या पद्धतीचे जे काही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन सुविधा केंद्रावरती ॲड केलेले होते, म्हणजे नोटीस चिटकावलेले होते. जे काही कार्यपद्धती जी शासनाचे होते, मंडळाचे होते, म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे क्लेम असू द्या, नवीन नोंदणी असू द्या, रिन्युअल असू द्या, म्हणजेच नूतनीकरण असू द्या, तर हे सगळी कामे जी होती ती कामे बंद होती. कुठंपर्यंत बंद होती ते मी ऑलरेडी सांगितलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये. आणि हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय तो त्या व्हिडिओचा एक दुसरा भाग आहे, म्हणजेच दुसरं अपडेट आहे. कामगार मित्रांनो, मी मागच्या अपडेटमध्ये सांगितलेलं होतं की 4 एप्रिल 2026 पर्यंत नवीन नोंदणी, नूतनीकरण किंवा आणखी काही क्लेम असतील तर हे सगळी क्लेम वगैरे हे सगळे बाबी बंद होत्या. पण आज 5 एप्रिल आहे आणि आजपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन नोंदणी असू द्या, रिन्युअल असू द्या, हे चालू झालेलं आहे. त्याचबरोबर भरपूर क्लेमसुद्धा या ठिकाणी चालू आहेत. आता तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जे क्लेम आहेत ते क्लेम चालू आहेत की नाही हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एसेन्शियल किट, सेफ्टी किट हे तुमच्या जिल्ह्यामध्ये चालू आहे की नाही हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. कारण आता मी सोलापूर जिल्ह्याचे जे काही ओरिजिनल ऑफिशियल जी इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्यापर्यंत देऊ शकतो, पण तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये चालू आहे की बंद आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचे कमेंट्स रीड करून त्याच्यावरती मी अपकमिंग जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामध्ये मी सांगणार आहे की कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणकोणते जिल्हे नाहीत, ज्या जिल्ह्यामध्ये एसेन्शियल किट, सेफ्टी किट आहे ते चालू आहेत किंवा चालू नाहीत. घर बसल्या तुम्हाला 32 प्रकारच्या योजनेचा लाभ घेता येतो. कोणकोणत्या कामगारांना 32 प्रकारच्या योजनेचा लाभ घेता येतो जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. आणि कामगार योजनेचे सगळे क्लेम घर बसल्या तुम्हाला करायचं असेल तर हे प्लेलिस्ट तुम्ही नक्की सेव्ह करा. धन्यवाद.